जय श्रीराम सीताराम पब्लिक. आता लागेल भूक, बाहेरून ताणलाय नाश्ता पोहतो पोट भरतं आणि मग काय काय आणलंय ते बी जाऊ. घरी केक बी बनवला होता माझ्यासाठी, आवडा मोठा केक ठेवला की याचं पोट भरून जाईल. मला दुसरं काही खायची गरजच नाही. म्हणे केक खाऊन घेतो म्हणे. आणि हे 2 कचोऱ्या भजे आणि केक पोहायच्यात. जर पोट भरलं ठीक आहे ना, दुसरं काहीतरी बनवू नाही तर मग घेऊन येऊ. एवढं खातो मी. मग तुम्हाला सांगतो, आताच गावातून आलो त्याच्यामुळे मला काही भूक लागेल. मी नाश्ता करतो, चला भेटू पुढे. नाश्ता झाला, हो खाणं झालं, पण यार याच्यामध्ये पोट भरलं नाही. मग आता काय करा, चला आपण आता मॅगी घेऊन येऊ. मॅगी घेऊन येऊ नाही भाऊ, डायरेक्ट मॅगी घ्यायला ना. आता मॅगी कशी बनवतो ते बी दावतो तुम्हाला. चलो, अशी मॅगी बनवतोय की ती आजपर्यंत कोणच पाहिलं नसेल. पहिली मॅगी पुढे घ्यायची, याच्यात टाकून द्यायची, काहीच नाही करायचं, डायरेक्ट टाकून द्यायची. मग चालू करायचा गॅस. गॅस चालू झाला, मग टाक्याचं पाणी. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकी घ्यायचं. बस 2च गल्लास, कारण की आपण एकच बनवत आहे, गरीब माणसं आहे, एकच मॅगी बनवतो, त्याच्यामुळे इथलेच पाणी टाकायचं. आता पुढे काय होतं, गॅसली चालू ठेवायचं ना, समजतोय की उकळी द्यायला दिले. मग ते ना पकलं का पाहायचं, बरे पकेल नाही, थोडा टायमातून चालू द्या, मग पकल्यावर बंद करू आपण. तर पैकी पकलंय, आता हे बंद करून घेऊ आपण. असं होईन ते जो बनलंय येले आपण या ताटलीत काढून देऊ. येले वापस ठेवू आणि येले एक साईडला ठेवून देऊ, कारण की आपल्याला याचं काम आहे. आता पहिले गॅस चालू करू. चल मग आता टाकू तेल. इतने वेळ मला स्वयंपाक टाइमपास चालू आहे. पै मग तेल बी कमी आहे, गरीबा गुरु बी चालू आहे. मग अशा 2 पया थोडस टाकणार पाहिजे वाटतं. 3 पया तेल टाकलं की मग त्यात टाकू आपण हे मॅगीची पुडी. हे टाकतो मी. तेल गरम झालं, त्याच्यामध्ये मसाला टाकायचा. बापरे, गॅस कमी करणार मसाला बयाला. ते टाकून मॅगी झालं का काय झालं काय माहिती आता. बापरे, शर्ट बयाला. झाली आपली मॅगी तयार, एकदम युपी काही मॅगी झाली. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.